त्यांना अशी ऑर्डर दिली तर त्याचा ॲडिशनल चार्ज द्यावा लागेल तुम्हाला, पण तुम्हाला पाहिजे तशी मूर्ती बनवून देतात. हे बघा, आता यांनी मस्त डायमंड लावून घेतले. मालवणला जाणार आहे मूर्ती, इकडून कासारडे ते मालवण. सुंदर मूर्ती आहे. अशा प्रकारे यांनी सुंदर सजवली दोन गौरी. खूप सुंदर सजवली तुम्ही. नमस्कार, मी संदीप साळुंके. लाईव्ह पार्ट चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण जाणार आहोत कासारडे येथे. कासारडे तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि आज आपण कासारडे येथे जाऊन रवी पांचा यांची गणपती शाळा पाहणार आहोत. मी 2 महिन्यापूर्वी त्याच्या शाळेला भेट दिली होती. त्यावेळी गणपती ग्रे कलर म्हणजे शेड आपले मातीच्या शाडूमध्ये बनलेले गणपतीने प्लास्टरचे ग्रेमध्ये होते. तर आता त्यांचं रंगकाम झालं आहे. तर आता आपण त्यांच्या शाळेमध्ये जाऊन पाहूया की त्यांचं रंगकाम कसं आहे ते आणि त्यांच्या गणेश मूर्ती कशा आहेत. तर आता आपण चाललो आहे कासारड्याला. कासारडे तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. तर चला मग जाऊया. इकडे रिमझिम पाऊस पडतोय आणि आपण आता पुन्हा आलो आहे कासारडे येथील रवी पांचा यांच्या शाळेमध्ये. कासारडे तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि ही आहे रवी पांचा यांची दुसरी शाळा. म्हणजे पहिली शाळा त्यांची घरीच आहे आणि ही मिलमध्ये आहे. त्यांचे राईस मिल आहे, तांदळाची गिरण त्या ठिकाणी आहेत. म्हणजे टोटल 200 गणपती आहेत. जवळपास 100 इकडे आणि 100 घरी आहेत. तर आपण पहिले इथले गणपती पाहूया, मग घरी जाऊया त्यांच्या. आपण पुन्हा एकदा भेटायला आलो रवी पांचा यांना. नमस्कार. नमस्कार. मग किती झाले गणपती झाले? सगळेच झाले ना आता? गणपती झाले तयार आणि हा तुमचा आता चालू आहे शिल्लक राहिला सगळ्यात शेवटी. शेवटी तर हा यांच्याच घरी विराजमान होणार आहे. हो. आता याचं काम चालू होईल. त्यांनी बाकीच्यांचे गणपती रेडी केले आहेत आणि त्यांचं काम आता शिल्लक आहे तो म्हणजे या पुढच्या 2 दिवसात तुम्ही रेडी करणार फुल? हो, आता उद्या रेडी करणार. उद्या रेडी होईल ना? ओके. तर आता आपण बाकीचे शाळेत रंगलेले पाहूया इथे गणपती. आता आपण त्याच्या मिलमध्ये आलो. म्हणजे अर्धे गणपती इकडे आहेत, अर्धे त्यांच्या घरी आहेत. इकडे मोठ्या मूर्त्या आहेत बघा. त्यांचे गणपती ग्रेमध्ये होते सगळे, म्हणजे माती शाडूचे आणि प्लास्टरचे ग्रेमध्ये होते. आता जवळपास 90% सगळे रेडी झालेत. तर आता आपण बघूया कसे आहेत त्यांची मूर्ती, म्हणजे यांचं रंगकाम कसं आहे ते. सुंदर वाटतं इथून तरी. आता एक एक गणपती आपण पाहूया. का मोठ्या गणपतीचं काम झालंय पूर्ण. आपण रंगकाम बघा, मस्त एकदम आकर्षक रंगसंगती. अजून जिवंत वाटतात डोळे. आणि आता ह्या मूर्त्या चालल्यात मालवणला. सुंदर गणेश मूर्ती आहे. आणि आता टेम्पो घेऊन आलेत मालवणवरून. हे मालवणला कुठे चालल्यात मूर्त्या? मालवणला अजगणीला चालले. अजगणी. काय नाव तुमचं? हेमंत जयवंत पारकर. ओके ओके. कोणाकोणाचे गणपती येते? प्रकाश बंडू कासले आणि विष्णू कोळंबकर. ओके ओके. दोघांची गाव कुठची? एक रामगड आणि 2 अजगणी आहेत. 2 अजगणी आहेत. ओके. रामगड बेळणे. रामगड बेडणे. ओके. मस्त मूर्ती आहे. आणि आता टेम्पो घेऊन आलेत. म्हणजे हे लवकरच आता आपल्या घरी जातील. त्यांचं पॅकिंग झालंय पूर्ण. तर हे बाप्पा चालले आता मालवणला. म्हणजे असे लांब लांब चालले आहेत. सुंदर. आता त्यांची पॅकिंग करतील आणि ते मालवणला जातील. मी आता इकडून म्हणजे पहिल्यांदा गणपती नसते का? हो, फर्स्ट टाइम आलो आहे आम्ही इकडे. ओके ओके. आणि एवढे लांब कसे काय आलात? आम्हाला आवड होती पण इकडे आलो. ओके. यांचं काम चांगलं आहे. हो, व्यवस्थित आहे काम. ओके ओके. आम्ही अजगणचे सरपंच आहोत. ओके. अजूनही सरपंच तुम्ही? हो, हो. ओके. व्हेरी गुड.
म्हणजे तुम्हाला म्हणजे गणपतीची काम इथलं आवडलं म्हणून तुम्ही इतक्या हो लांब आला? इकडे लांब आलो इथे अरे त्यामुळे वा. छान छान म्हणजे तुम्ही समाधानी आहेत ना हो पूर्ण? हो समाधानी आहे. ओके मग किती दिवस गणपती आहे तुमच्या यंदा? आमचा 11 दिवस आहे. 11 दिवस आहे. हो हो ओके व्हेरी गुड. चला मग तुम्ही बोलल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू थँक्यू. अशा प्रकारे लांबून लांबून लोक येत आहेत. आता बोलला कासारडे ते मालवण प्रवास आहे त्यांचा. आता मालवणचे गणपती मगाशी गेले तर अजून कुठचे गणपती आहे तुमच्याकडे आता? आता शिरवलीतले आहे, शिरोलीतला आहे. शिरवलीतला आहे, मायनातले आहे. कुठचा शिरोलीचा? हा पुन्हा मालवणचा एक अजून फाय द्यायचा आहे. ओके ओके. हा शिरवली हा शिरोलीला जाणार शिरवली आणि मालवणचा कुठचा हा अजून? जाणार. हा मालवणला जाणार. ओके ते उद्या घेऊन जाणार का? हा सध्याकडे नेतो. ओके याच्यात हिऱ्याचं काम केलंय. होय. मग हिऱ्याचं डायमंड वर्क तुम्ही म्हणजे ऑर्डर करता ना? हो हो ऑर्डर शिवाय नाही आला. ओके ओके. कारण त्याला एक वेगळा खर्च असल्यामुळे वेगळा खर्च आहे त्याला आणि वेगळा चार्ज. वेगळा चार्ज असतो पण मस्त आहे. तर हा गणपती जाऊन मालवणला जाणार आहे म्हणजे लांबचा गणपती आहे. आणि बाकीचे बाहेरचे गणपती तिकडे घरी आहेत. हो बाकीचे तिकडे आणि मायनातलं वगैरे जाणारे तिकडे घरी आहे. ते सगळे घरी आहेत ना? ते आपण नंतर बघूया. इकडे आता काम चालू आहे. इकडे पण फ्रेश काम चालू होईल थोड्या वेळाने शेडिंगचं. शिवड तर आता तुमच्या गणपतीचं काम चालू आहे म्हणजे अजून झालं नाही ना? नाही गणपती तुमचा आहे झालं, ना तयारी फक्त? चालू आहे त्या गणपतीची हा, आमच्या. यंदा किती दिवस आहे? 11 दिवस. दरवर्षी 11 दिवस असतो हो, ना? अनंत ओके अनंत चतुर्थीपर्यंत त्यांच्या गणपतीचं रंगकाम आता ते चालू करतील आणि ते बाकीच्या गणपतींचं रेडी झालं सगळं. इथे सुद्धा रंगकाम चालू आहे. म्हणजे इकडे लेखणी चालू आहे. लेखणी ना? हा, तिकडे दिली. इकडे लेखणीचं काम चालू आहे बघा. आयचं करावं लागतं. अशा प्रकारे आता किती म्हणजे सगळे गणपती जवळपास झाले रेडी फक्त हां हे दोनच शिल्लक आहेत. बाकी सगळे म्हणजे मला वाटतं नेक्स्ट 2 दिवसामध्ये होय आणि देण्याचं काम केलं. हां हां चार म्हणजे गणपतीच्या तुम्ही एक दिवस अगोदर रेडी करता ना सगळे? हो होय. ते करावे लागते ना दोन. कारण लांब लांबची लोक तेव्हाच घेऊन जातात. हो आणि आता कसं कोरोनाचा प्रादुर्भाव मिळाला हां. त्यामुळे अगोदर तयार करावे लागतात. हां गर्दी होणार बरोबर. गर्दी होते. मग गर्दी तुम्ही द्यायला केव्हा पण चालू करणार? द्यायला म्हणजे आज गेले ते बाहेरचे गेले पण जवळचे लोक उद्यापासून चालू होणार. उद्यापासून चालू होणार. चालू होणार. म्हणजे 1 बाय 1 घेऊन जाणार सगळे. हो, हो. ओके म्हणजे गर्दी होऊ नये म्हणून त्यांनी. गर्दी होऊन येऊन आणि कधी आम्ही आणि त्याच्यामुळे तुम्ही 2 ठिकाणी गणपती ठेवलेत ना? गणपती ठेवले. म्हणजे इथे पण ठेवले आणि घरी पण ठेवले. हो, हो. म्हणजे गर्दी डिवाइड गर्दी होते. टाळतो, हो. बरोबर बरोबर. अशा प्रकारे इकडे सोनेरी काम चालू आहे. आणि आता कोण कोण काम करते ते? पुतणे आलेत मुंबईवरून. मुंबईवरून आलेत? हो. कोण कोण आहे? आले पुतणे आहे. ओके नमस्कार. नमस्कार. केव्हा आलात तुम्ही? मला 4 दिवस झाले. 4 दिवस झाले. ओके तर मदत करण्यासाठी आलेत ते. झालं सगळे पांचायतचे फॅमिली मेंबरच होते. इकडे पण गोल्डन काम चालू आहे. हां शेवटचा सोनेरी कलर सगळ्यात शेवटी येतात ना? हो, हो, तुम्ही? शेवटी. आणि मग फिनिशिंग कंपनी लागलाय. हा ओके. माझा भाचा आहे. हा भाचा आहे. ओके इकडे बघ. नमस्कार. हा आमचा नातू आहे पुतण्याचा मुलगा. ओके इकडे बघ. नमस्कार नमस्कार. हे सगळे पांचायतचे फॅमिली मेंबर त्यांना मदत करतात. तो पण माझा पुतण्या आहे. तो पण ओके मुलगा आहे. मुंबईवर आले ना? हां म्हणून पटावड गणपती झाले आता. होय. त्याला गेल्या 8 दिवसात त्यांनी सगळे गणपती कव्हर केले. सुट्टीवर आले तो. इकडे पण छोट्या गणेश मूर्ती आहेत सुंदर. एकदम मस्त आहे आकर्षक. आपले बाप्पा आता तयार झाले आहेत घरी यायला बघा. ही गणेश मूर्ती कसली? पेशवाई गणेश मूर्ती आहे ना? आपण ही बघतो ती पेशवाई बैठक आहे. या गणेश मूर्तीला पेशवाई म्हणतात. मग जर तुम्हाला असा पाहिजे असेल तर पांचांना सांगायचं की मला पेशवाई गणपती पाहिजे. आणि ही कुठली? ऑर्डर हे टिटोळा. टिटवाळा ना? आणि ही गणेश मूर्तीला टिटवाळा गणेश मूर्ती. ही सुद्धा मस्त आहे. टिटवाळ्याचा गणपती. अशा वेगवेगळ्या प्रकारचे गणपती इथे आहेत. सुंदर. याचं रंगकाम चालू होईल आता. मोठी मूर्ती आहे इथे.
मोठ्या मूर्त्या आहेत इथे. इकडे काम चालू आहे थोडंसं. आणि ही सुद्धा खूप सुंदर मूर्ती आहे, मस्त. आणि अशी सेम मूर्ती आता एक मालवणला गेली त्यांची, मस्त काम. हे बघा गणपतीचं एकदम डिटेल काम आहे, प्रॉपर तोंडीवरती बघा एकदम मस्त नक्षी काम आहे. आणि धोत्राची शेडिंग सुद्धा बघा मस्त आहे, त्याच्यावरून कामाचा अर्थ येतोय. बरोबर सुंदर मूर्ती आहे. म्हणजे त्यांनी बहुतेक गणपतीच्या सोंड्यावरती चांगलं नक्षीकाम केलंय बघा, सुंदर नक्षीकाम आहे. बरोबर हा प्रतिम. मस्त रंगकाम आहे. याच्यावर खरोखर अप्रतिम असं डायमंडचं काम केलं, म्हणजे हिरे लावलेत मस्त, खूप सुंदर. जर तुम्हाला स्पेशली ऑर्डर देऊन बनवायची असेल तर अशी मूर्ती तुम्ही बनवून घेऊ शकता, ज्याच्यावरती डायमंड लावले असेल. आणि अशा प्रकारे डोळ्याची आखणी आणि लेखणी, म्हणजे काही लोक आखणी म्हणतात, काही लेखणी म्हणतात, ती पूर्ण झालेली आहे. मस्त. आपण इकडे म्हणजे राईस मिलकडून चाललो त्यांच्या घरी, तर इकडे त्यांचं घर आहे, तर आपण घरी जाऊन पाहूया गणपती कसे आहेत ते. आत्ता आपण त्यांच्या त्या मिलकडून, म्हणजे तिकडे थोडे गणपती आहेत 100-1, त्यांच्या घरी चाललो आहे. हे बघा मस्त शेती आहे बाजूला, आणि आजूबाजू निसर्ग बघा सुंदर. आता आज जरा पावसाचं वातावरण सुद्धा आहे, पाऊस पडतो इकडे. मगाशी थोडा पाऊस पडत होता, तर जरा थांबलाय, पण पुन्हा येईल असं वाटतंय. वातावरण थोडं पावसाचं आहे. आता आपण पांच्यांच्या घरी जाऊया. तर आता आपण त्यांच्या घरी पोचलोय. या हे रवी पंचायतचं घर, आणि त्यांची मिल इथून जवळपास 100-150 मीटरवरती आहे. तर आपण घरी आलो आणि बघू इथले गणपती.
ही पण मस्त मूर्ती आहे. याचं पण काम चालू आहे थोडंसं फिनिशिंग बाकी आहे. आणि हे आहेत आपले स्वामी समर्थांच्या रूपातली मूर्ती. याचं सुद्धा काम थोडं बाकी आहे पण बऱ्यापैकी झालं आहे आता. म्हणजे फिनिशिंगकडे आले ना. म्हणजे कधी होईल? उद्या होईल? उद्या होईल. आता उद्यापर्यंत होईल ना, रात्रीपर्यंत. रात्रीपर्यंत होईल. त्यांचं सध्या डे नाईट काम चालू पण आहे. हातीच मूर्ती केली आहे गणपती. ती ना स्वामी आणि ती हाती लिपलेली मूर्ती आहे पूर्ण, कारण साचा नाही आहे त्याचा. हो. त्यांनी ऑर्डर प्रमाणे बनवलेली आहे मूर्ती. मस्त मूर्ती आहे. शाडू मातीची मूर्ती आहे. वाघ सुद्धा आहे छोटा. शाडूची मूर्ती आहे. ही मोठी मूर्ती. याचं वजन किती असणार साधारण? तरी 100-150 किलो. 100-150 किलो वजन होईल, कारण शाडूची मूर्ती आहे. ही मोठी मूर्ती आहे, जवळपास 4 फूट 3.5-4 फूट आहे. 4.25 फुटाची. 4.25 आहे ना. बरोबर. पूर्ण शाडूची मूर्ती आहे. अजून याचं काम थोडंफार बाकी आहे पण बऱ्यापैकी झालं आहे. सुंदर. ही पण मातीची आहे. ही सुद्धा मातीची मूर्ती. ही पण जवळपास 4.5 फुट. 4.5 फूट आहे. पूर्ण शाडूची मूर्ती. सुंदर. ही पण मातीची आहे. आणि ही सुद्धा मातीची आहे. हे सर्व बघतो तर शाडू मातीच्या मूर्त्या होत्या. हे याचं काम पूर्ण झालं. याचं काम पूर्ण आहे ना. हो. ही पूर्ण झाली मूर्ती. म्हणजे हे मूर्तिकाम पूर्ण झालं आहे. आणि ही सुद्धा मूर्ती पूर्ण झाली पूर्ण आहे. झाली. सुंदर. हे पण पूर्ण झालं. मस्त मूर्ती आहे. हा सुद्धा फेटे घातलेला म्हणजे फेटा घातलेला गणपती. सुंदर आहे मूर्ती. आणि सुंदर नक्षीकाम सुद्धा याच्यावरती. त्यांनी वेगवेगळे व्हरायटी ठेवली नक्षीकाम मध्ये. काही सोंडेवरती गुलाबाची फुलं आहे, डिझाईन वेगळी डिझाईन ठेवली. सुंदर. पण मातीची. ही पण शाडूचीच मूर्ती आहे. शाडूच्या मूर्ती किती होत्या यंदा? 35 होते. 35 शाडूच्या मूर्ती आहेत त्यांच्याकडे. ओके. आणि तिथे पण गणपती. सुंदर सुंदर मूर्त्या तयार झाल्या आता. आतुरता आगमनाची. खरोखर मस्त आहे काम. सुंदर काम एकदम आकर्षक. आणि इकडे सुद्धा स्वामी समर्थांची एक मूर्ती आहे. ती श्री गुरुदेव दत्त. आपण मागच्या वेळी ग्रे मध्ये बघितली होती मी, शाडू मध्ये. आता त्याचं रंगकाम झालंय पण थोडंफार शिल्लक आहे. गजरा बिजरा थोडं बाकी पण बऱ्यापैकी रंगून झाले. द्राक्ष माळा टाकायची. ओके. मस्त वाटते मूर्ती. आकर्षक मूर्ती एकदम. दत्त रूपातील गणपती. मस्त. इकडे इथून असं लांब असं घे. हम्म. पप्पांचे सोडो. सर्व मूर्ती आता रेडी झाल्या. तेव्हा मस्त गणपती आहे. पूर्ण लाईन मध्ये सर्व गणपती सजून ठेवले आहेत. आता आपापली लोक येऊन आपापले गणपती घेऊन जातील लवकरच. ही सुद्धा मस्त मूर्ती आहे कृष्ण रूपातील. पूर्ण गणपती आहे. इकडे जवळपास 100 गणपती आणि त्या शाळेमध्ये म्हणजे मिलमध्ये जवळपास 100 गणपती आहे. इकडे सुद्धा गणपती आहेत पूर्ण. सुंदर काम आहे. जर कोणाला तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल म्हणजे ऑर्डर द्यायची असेल तर तुमचा नंबर काय? 91 45 28 23 64. ओके. आणि व्हॉट्सअप नंबर हाच आहे का? हा व्हॉट्सअप नंबर सेम नंबर आहे ना. तर या नंबरवर तुम्ही पांचांना कॉन्टॅक्ट करून करू शकता. त्यांच्याकडून अशा आकर्षक गणेश मूर्ती. तुम्ही गणेश मूर्ती करता, देवीच्या मूर्ती करता, होय. गौरी पण बनवता, फायबर मध्ये काम करता. फाय मॉडेल करतो. ओके. शिवाय म्हणजे गणपती व्यवसाय सोडून अजून काय काय करता? आणि सुतारकाम. सुतारकाम, घराचे राईस कॉन्ट्रॅक्ट, मिल हो. राईस मिल. यांची मोठी राईस मिल आहे. हो. त्याच्यावर पण सुद्धा मी लवकरच व्हिडिओ बनवणार आहे. पिठाची गिरण आहे. जेव्हा आपलं भात कापणे होईल त्याच्यानंतर आपण राईस मिलचा व्हिडिओ नक्की बघूया. जरूर जरूर. कारण त्यांचं त्यावेळी आता सध्या तिथे गणपती आहे. आता तो सीझन नाही. बरोबर. तर आत्ता आपण बघतोय ही आहे त्यांची गणपती शाळा. म्हणजे त्याचे वेगवेगळे व्यवसाय करतात आणि आपली क्वालिटी मेंटेन केली त्यांनी. मस्त सुंदर मूर्ती आहेत सर्व. खरोखर सुंदर रंगकाम आहे. मस्त आहे. मस्त हो ना. मस्त एकदम छान आकर्षक. भावाने चालवली शाळा आहे आमच्या. ओके, ओके. 2 नंबर भावाने. विजय पांचाळ म्हणून.
ते यावर्षी येऊ शकले नाही, थोडे आजारी आहेत. ओके ओके. त्याच्यामुळे त्यांच्या हाताखाली आम्ही काम शिकून आम्ही आता थोडे तयार झालो. Very good, आता आमचे very good. पुतण्या वगैरे म्हणजे तुमचे सगळे फॅमिली मेंबर्स Family आहेत members काम आहेत. करणारे, हो, family भाऊ members आहेत. भाचे भाऊ, पुतणे, पुतण्या हो, असे सगळे आहेत. हो. बरोबर. तर अशी पूर्ण फॅमिली मिळूनच हा व्यवसाय करतात. व्यवसाय म्हणता येणार नाही, त्याचा छंद आहे आणि त्यांची परंपरा सुद्धा आहे. पारंपरिक म्हणून आम्ही पारंपरिक परंपरा जपली आहे त्यांनी जपलेली आहे. आणि त्याला थोडंफार व्यवसायाचं स्वरूप आहे, पण परंपरा म्हणून त्यांनी आणि एक गणपतीची सेवा सुद्धा आम्ही सेवा सुद्धा आहे. हो. आणि तुम्ही म्हणजे तुमच्याकडे शास्त्र म्हणून काय करता? गणपती आल्यापासून तुम्ही दिवाबत्ती चालू हो, असते तुमची? गणपती ज्या दिवशी आम्ही चालू करतो की नाही, माती काम चालू करतो किंवा हा. पीओपीचे पण गणपती आम्ही ज्यावेळी आणतो मे हा. महिन्यात, तेव्हापासून आमच्या गणपती समोर बत्ती असणार. मे महिन्यापासून चालू असते? मे महिन्यापासून ते गणपती ओके. जाईपर्यंत. गणपतीचा आणि एक 4-5 दिवस तरी गणपती आमचे जातात. पहिला गणपती ज्या दिवशी जाईल त्यावेळी आम्ही श्रीफळ ठेवून गारणं करून गारणं आम्ही करतो. त्यांचा गणपती. आणि तुम्ही पाळणूक पण करता ना, म्हणजे हो, हो. नॉनव्हेज बिनव्हेज बंद असतं तुमचं? काय, रंगकाम झालं का आम्ही मच्छी मटण आम्ही मच्छी मटण पूर्ण वरचं? पूर्ण वरचे. ओके, म्हणजे पावित्र राखता हो, तुम्ही हो. पूर्ण. कारण ही श्री गणेशाची मूर्ती आहे, हो. त्यामुळे ते नॉनव्हेज पण खात नाही ज्यावेळी त्यांचं काम चालू असतं त्यावेळी. मस्त. आणि खूप छान परंपरा जपली आहे तुम्ही आणि रंगकाम मस्तच आहे, एकदम उत्कृष्ट. मला तरी आवडलं. हो. तर तुम्हाला सुद्धा हे कसं वाटलं रंगकाम ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तर अशी आहे यांची पांच्यांची शाळा. आणि अजून पण काही गोष्टी आहेत त्यांच्या घरी. आपण घरात जाऊया. हो. या. ये ना. या खोलीमध्ये सुद्धा काही गणेश मूर्ती आहेत. ते बघा, ते पण गणेश. म्हणजे पूर्ण यांचं घर, म्हणजे तिकडे मिलची जागा, घर सर्व गणपतीने भरून गेले. आणि इकडे सुद्धा काही मूर्ती आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या, तानाजी, आणि हे म्हणजे शिवाजींचं स्वरूप आहे ना थोडंफार. हे आहेत शिवाजी आणि मागे आहेत त्यांचे तानाजी मालुसरे. आणि किल्ला सुद्धा दाखवलाय, झेंडा आहे. ही पण मस्त मूर्ती आहे. इकडे बाहेर सुद्धा गणपती आहेत. या रूम मध्ये सुद्धा गणपती आहेत. इकडे जवळपास 15-20 गणपती आहेत. इकडे सुद्धा गणपती आहेत. आता मग तुम्हाला राहायला जागाच नाही, गणपती आहेत सगळे. आणि इकडे सुद्धा गणपती आहेत. हे बघा, इकडे पण एक 25-30 गणपती आहेत. तर अशा प्रकारे यांचं घर पूर्णपणे भरून गेलंय गणपतीने. मस्त. मग आता 2 दिवसात घर खाली होईल तुमचं? 2 दिवस घर गाडी भेटेल. गेले 4 महिने आमचं घर असंच भरून आहे पूर्ण. पूर्ण गणपती आहेत, पूर्ण गणपती. साधारण 25-30 गणपती आहेत ना? गणपती आहे. ओके, म्हणजे तुमची इकडे 100 तिकडे 100. हो हो. त्याच्यापैकी 25 गणपती इथे आहेत. आणि 4 रूम मध्ये आहेत. हा? 4 रूम मध्ये 4 रूम मध्ये पण आहेत. हो. हॉल मध्ये आहेत. हम्म. काय करतात? हां हां. आणि आता तुम्ही इकडे काय आहे? इकडे पण गणपती आहेत. हा, इकडे पण एक गौरी आहे ना? ह्या गौरी आहेत. ओके, फायबरचे आहेत फायबर ना? मध्ये आहेत. ओके. हे पण काम करतो आम्ही. हां, हे सजवताय तुम्ही गौरी. सजवायचं काम चालू आहे. ते आमच्या सुना ओके. त्यांच्या मिसेस ना. तर या सगळ्या पांचांचे फॅमिली मेंबर्स आहेत. हे म्हणजे गौरी अशी आहे, या दोघी अशी नात- स्टॅच्यू नाती असणार. आहेत. हां. या सजवतात ते. हे गौरी फोल्डिंग मध्ये आहेत सगळे. कोण कोण आहे ते? हे नाथ, हे नाथ. ही नात आहे, ही पण नात आहे, ती एक सून ओके, आहे. ओके. पुतण्यांच्या मिसेस आहेत या. ओके. मस्त ही सजवली. मुंबईवरून आली आहे. या दोघी मुंबईवरून आले आहेत. हां हां हां. गणपतीसाठी. ओके. आणि ऑर्डरची आहे नाही? ऑर्डरची आहे. ओके. तर ही अशी मस्त सजवली गौरी. ती फायबरची आहे पूर्ण. हे असं फोल्डिंग मध्ये आहे सगळं. ओके, म्हणजे डोकं, हात बी सगळं हात वेगळं. वगैरे फोल्डिंग हे असं त्याला स्लॉट दिले. ओके, म्हणजे ड्रेस नेसवायला चांगलं पडेल. नंतर तुम्ही फोल्ड करून घेऊ शकता. दोन्ही हात निघतात आणि डोकं निघतं. हो, हो. म्हणजे तुम्हाला सजवायला बरं पडतं. बरोबर. किती वेळ लागतो एक गौरी सजवायला साधारण? किती वेळ? तरी अर्धा तास, अर्धा तास अर्धा ना? पाऊण तास जातो. अर्ध्या पाऊण तास तुम्ही सजवली पूर्ण. हो. आणि ही साडी तिच्या मापाची आहे नाही? नाही, साडी आम्ही ही तशी नॉर्मल साडी आहे? नॉर्मल साडी. ओके, फोल्ड करून सजवली आहे. फोल्ड करून जातो. पण असं वाटतं की तिच्याच मापाटी बनवली. मस्त. फोल्ड करून पण सजवता येते. ही अशा प्रकारे यांनी सुंदर सजवली आहे गौरी. खूप सुंदर सजवली तुम्ही गौरी. मस्त. थँक्यू थँक्यू. आणि मगाशी तुम्ही एक मूर्ती दाखवत. हा, ही कुठची मूर्ती? धन्वंतरी. धन्वंतरीची. धन्वंतरी. धन्वंतरी. धन्वंतरी म्हणजे याचा ना, वैद्यांचा देव. हो. ओके, ही बनवली आहे तुम्ही. विश्वकर्माची नाही बनवली? नाही, बनवायची आहे. बनवायची आहे, लवकरच बनवा. बनवतो. ती फायबरची आहे ना पूर्ण? बरोबर. हम्म.
ही किती 1 फुटी आहे? हो 1 फुटी आहे. तर मस्त आहे डिटेल काम. आणि मगाशी तुम्ही एक मूर्ती दाखवत हा ही कुठची मूर्ती आहे? धन्वंतरी. धन्वंतरीची. धन्वंतरी म्हणजे याचा ना वैद्यांचा देव. हो. ओके ही बनवली आहे तुम्ही विश्वकर्माची नाही बनवली? नाही बनवायची आहे. बनवायची आहे लवकरच बनवा. बनवतो. ही फायबरची आहे ना पूर्ण? बरोबर मोड. ही किती 1 फुटी आहे? हो 1 फुटी आहे. सर मस्त आहे डिटेल काम. गौरीची पण तयारी आणि गौरीची पण तयारी केली. मग काय यंदा फुगडी पिढी घालणार ना? हो जोरात. तुमच्याकडे जोरात असते ना? हो जोरात असते आमच्याकडे. ओके मला शक्य झालं तर नक्की येईन मी तुमची हो फुगडी या बघायला. या. तर अशा प्रकारे आपला गणेशोत्सव जवळ येतोय आणि सगळी तयारी जोरात चालली आहे. आणि आपण आता पांचाळ्यांच्या घरातला माहोल बघतोय. मस्त बरोबर अप्रतिम माहोल आहे. सुंदर सुंदर म्हणजे तुमची शाळा बघून एकदम मस्त वाटलं. होय. तर पुढच्या वर्षी आता यंदा किती 200 गणपती गेले ना? 200 गणपती. तर पुढच्या वर्षी 200 चे 300 होऊन दे हो अशी एक इच्छा आहे माझी. ओके. आणि तुमचं काम सुद्धा सुंदर वाटलं मला. मस्त आहे सुंदर रंगकाम. तुमचे या ठिकाणी तुम्ही येऊन याचे फोटोग्राफी सगळे घेतले जाऊ दे तुमचे होय आणि तुमचा मी नंबर आता तुम्ही सांगितलं तर त्या नंबरवर तुम्हाला नक्की कॉल चालेल येईल. चालेल चालेल. धन्यवाद. धन्यवाद. ओके. अशा प्रकारे आपण पाहिली पांचाळ्यांची शाळा. खरोखर सुंदर रंगकाम होतं. तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. लाईव्ह आर्ट चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा. लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.